Okay, so hi, this is me Payal Magade, and today's video is all about चष्मा. कारण सकाळ सकाळी आजकाल कोण लवकर उठत नाही आणि मी भूतासारखी सकाळ सकाळ पहाटे पहाटे उठून बसत्या. तर बडबड करण्यासाठी किंवा टाइमपास करण्यासाठी माझ्याकडे कोणच नाही किंवा काहीच नाही. फोन बघून बघून रील्स स्क्रोल करून यूट्यूब झालं की इंस्टा झालं की यूट्यूब हे करून करून मला वैताग आला. त्यामुळे मी म्हणले कुछ तो ऐसा किया जाए. लाईफचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट झाला चष्मा. लिटरली मी दिवसातनं 4 टाईम चष्मा शोधत असते आणि मी हरवते पण तेवढंच. एकतर जिथं जाईल तिथं वॉल्सचा कलर पिंकच व्हायला लागला आणि ह्याचा पण कलर थोडा थोडा पिंकिश आहे ह्याचा बॉर्डर्सचा. मी जाईल तिथं चष्मा नुसता दिवसातनं 4 वेळा शोधत्या नुसता. झोपताना चष्मा शोधून झोपत्या, उठले की चष्मा शोधत असत्या. दिवसातनं 2 वेळा गेली चष्मा काढलेला असतोय, चष्मा शोधत असत्या. जेवताना बिवताना कुठं चष्मा काढला, डोकं विंचरताना चष्मा काढला की परत ते शोधल्याशिवाय मला सापडेना झालाय. बाकीच्यांना करिअरचं टेन्शन येतंय, अभ्यासाचं टेन्शन येतंय, पण आम्ही पहिल्यांदा चष्म्याचं टेन्शन घ्यायला लागते आम्हाला आणि मग त्याचं. कारण चष्मा घातल्याशिवाय काय होऊच शकत नाही ना. मला असा दिलासा भेटला तर बरं होईल की सगळ्या चष्मावाल्यांची हीच हालत आहे, फक्त माझी नाही. आणि हां, चष्मा कुठं जात नाही हां, दरवेळी घावतोय. एकदम सिरियसली डॅम डिप्रेशनमध्ये मी गेलेले असते की आत्ता चष्मा काही घावत नाही, हरवला चष्मा आता. बट एकदम एंड मोमेंट काट गेलेला असते तोपर्यंत चष्मा कुठं तरी घावलेला असतो. म्हणजे ह्याला सोडून पण राहायचं नाही, नीट राहायचं पण नाही असं झाले. सगळ्यात टॉक्सिक तर रिलेशन याच्यासोबत झाले माझं. लाईक चष्मावाले लोक रिलेट करत असेल तर खरंच मला सांगा, थोडासा दिलासा भेटेल. मला खूप त्रास होतो या गोष्टीचा मला, आणि नंबर पण नाही काय ह्याला. लाईक तुम्ही घातलं तर चष्मा घातला तर नॉर्मलच वाटेल काय, पण चष्म्याची ती ॲडिक्शन झाली आहे ना, ती असं घातल्याशिवाय काय करूच वाटत नाही काय. व्हॉट शुड आय डू. म्हणजे उठता बसता चष्मा चष्मा चष्मा. आता कोण फोन जरी नसला, कोण व्यक्ती जरी नसली आजूबाजूला, कुणाची सवय होत नाही. चष्मा शेवट आता जन्मताना घेऊन आला नाही, खरं मरपर्यंत लागणार आहे चष्मा. आता कोणाचं आजपर्यंत एवढं ॲडिक्शन झालं नाही. लाईक सुरुवातीला पण 5-6 चष्मा बदललं मी, पण ह्या चष्म्याचं एवढं ॲडिक्शन का व्हायला लागले काय माहिती. लिटरली मी येड्यासारखं माझ्या आजूबाजूला जे असते ना त्यांना विचारा. दिवसातनं 4-5 टाईम मी नुसता चष्मा शोधत असते, आणि ते पण नुसतं थोडाफार नाही, 1-2 मिनिट नाही, अर्धा तास मी चष्मा शोधत असते. आणि मी ठेवताना चष्मा असं म्हणून ठेवलेला असतो की हां, मी इथं ठेवते, इथं नीट राहील आणि म्हणजे लक्षात पण राहील मला आणि नीट पण राहील. पण तो माझा लक्षातच राहत नाही. तो कुठं काय मी ठेवलेलं असते वेगळीकडं, आणि मला वाटत असते की मी अजून सिक्युअर ठिकाणी असावं म्हणून मी वेगळीकडे कुठं ठेवलाय आणि मी शोधत असते वेगळीकडेच. करलो बात. त्यामुळं चष्मावाल्या लोकांना त्रास देत जाऊ नका. ऑलरेडी त्यांच्या जिंदगीत लई त्रास चालू असतो, समजलं. लाईक इसका कोई इलाज हो तर प्लीज सांगा मला. नाहीतर तसं करू का, ती म्हातारी माणसं करते तसती, इथं धागा असा बांधायचा, डिरेक्ट काढला की गळ्यात असा, कुठे हरवायची गरजच नाही, काहीच नाही. लोक काय म्हणतील मला. अजून 21-22 वयातच असं गजनी 2 विल डायरेक्टेड ऑन मी ओनली. बस एवढं सांगायचं होतं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. म्हणजे झेलने के लिए थँक्स.